प्रचंड तरधी राजन निधी जो सदा धाडी पत्र सरोज पत्र नयना तो छत्रधारी सदा श्रीमण मंगला मंदिरा यदुवरा ये इंदिरा वल्लभा गोपाळा गरुड ध्वजा नरसका भक्ता जना वल्लभा। श्रीमद भगवद गीता जयंती तथा श्री दत्तात्रेय प्रभु अवतरण दिन सोहळा आणि पत्रिकेत जरी नामनिर्देशित नसला तरी देखील महानुभाव संप्रदायातील ईश्वर मार्गातला अत्यंत पवित्र आणि मंगलमय सोहळा म्हणजे अनुसरण संन्यास दीक्षा विधी सोहळा या निमित्तानं संपन्न होत असलेलं हे ज्ञानसत्र सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या प्रसन्नतेतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। व्यासपीठावर बसल्यानंतर आमच्या आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मोतीबाबांनी सांगितलं की श्रीमद भगवद्गीतेवर ज्यांचं विशेष प्रभुत्व आहे आणि ज्यांची प्रवचनं खूप सुंदर ऐकण्यासारखी असतात तो दैवयोग मला कधी प्राप्त झाला नाही, परंतु या परिसरानं या मराठवाड्यानं अनुभवला असेल असे या परिसरातील श्रद्धास्थान ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय मोठे बाबाजी जे खाली बसलेले आहेत, वयानं मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, त्यांनाही या ठिकाणी सर्वप्रथम दंडवत करतो। व्यासमंचावर अधिष्ठित असलेले आजच्या धर्मसभेचे प्रमुख वक्ते, फार सुंदर असं गीतेवरचं त्यांचं व्याख्यान आहे आणि हितचिंतक आहेत। एक स्नेहाचं अतूट नातं आहे। महाराष्ट्रभर जे प्रबोधन करत असतात कीर्तनाच्या माध्यमातून, खर तर प्रमुख वक्ते बाबाजी आहेत, त्यांचे विचार आपण सर्वांनी श्रवण केले असे आदरणीय श्रद्धेय प्रबोधनकार प्रातस्मरणीय गिरीश शास्त्रीजी महानुभाव, त्याचप्रमाणे संपूर्ण महानुभाव पंथ ज्यांच्या सूत्रसंचलनाने प्रभावित आहे। एक वेगळ्या प्रकारची अशी आवाजाची ठेवण ज्यांना लावलेली आहे असे बोराळा निवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मोती बाबाजी अमृते सन्मित्र आहेत, हितचिंतक आहेत। त्याचप्रमाणे व्यासमंचावर अधिष्ठित असलेले आदरणीय श्रद्धेय मम हितचिंतक, एक स्नेहाचा धागा आहे असे आमचे आदरणीय श्रद्धेय, ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला असे आमचे अनुव्यास बाबाजी पाथरीकर, ज्यांनी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता सांगण्यात आलं की बाबांचा त्या ठिकाणी अपघात झालेला होता आणि पायाने चालता येत नसतानाही बाबांचाच हा नवे बाबा आदरणीय श्रद्धेय आमचे प्रातस्मरणीय गुंजटकर बाबाजी, खरं तर या गावाचं नाव आडगाव आहे ना, आणि महाराष्ट्रात आमच्या स्वामींचं स्थान असलेलं एक आडगाव आहे, आठवतंय कुठे आहे? नाशिक मध्ये। त्या आडगावची लीळा काय? स्वामींनी तिथे एक लीळा सांगितलेली आहे आडगावाला, काय आठवतंय कोणाला? कोणी नाशिकची स्थानं केलेली आहेत तर तिथे चौरंगीची विद्या निरूपण केलेली आहे। स्वामी कथा सांगतायत की राजपुत्राला पाय नव्हते, तिथे पाय फुटले। या आडगावामध्ये या ईश्वरीय सामर्थ्याची महती अशी आहे की बाबा अपघाताने पाय क्षती झाला असताना देखील, पायाने चालता येत नाही अशी अवस्था असताना देखील आमच्या परमेश्वराने साधनदात्याने श्री दत्तात्रेय महाराजाने बाबांच्या पायामध्ये एवढं बळ निर्माण केलं आणि हे प्रति आडगाव
जणू काही ते पायच फुटले अशा प्रकारची एक परमेश्वरीय प्रसन्नता ज्यांच्यावरती आहे असे आमचे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुंजटकर बाबाजी कोठी, त्यांना सहकार्य करणारे आदरणीय श्रद्धेय सारंगर बाबाजी कोठी ज्यांनी प्रास्ताविक विचार या ठिकाणी मांडले असे आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी शास्त्री कोठी, सुंदर असं सूत्रसंचलन करणारे. मी लोहा इथे कुरुंद्याला असताना लोहाला जाण्याचा योग आला होता की ज्यांच्या शब्दांना इतर कोणाची सर नाही असे आमचे दिलीप पवार सर, शब्दांची पावर भरपूर आहे असे आमचे सर आहेत. उपस्थित सर्व संत मंडळी, ज्येष्ठ मातृतुल्य गुरुतुल्य पितृतुल्य मंडळी, सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो. आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. नांदेड येथे नाळेश्वर येथे असताना बाबा येऊन गेले होते. बाबांचं बोलणं झालं आणि मला कल्पनाही नव्हती. मला वाटलं एक श्री दत्तात्रय महाराजांचा अवतरण दिन आहे. खरं तर परमेश्वराचा अवतार असतो आणि जीवाची जयंती असते, जीवाचा जन्मोत्सव असतो. आपण जन्माला येतो, आपण ठरवून येत नाही. आम्हाला जन्माला घालणारं कोणीतरी असतं. आम्ही मृत्यू पावतो, आम्ही ठरवून मरत नाही. कधी मरण येणार हेही माहीत नाही, कोणत्या महिन्यात येणार हेही माहीत नाही, सकाळी येणार, दुपारी येणार की संध्याकाळी येणार तेही माहीत नाही. हा जन्म मृत्यूचा प्रवास ज्यांच्या माथी लिहिलेला आहे असा माणसाचा जीवाचा जन्म असतो आणि त्याची जयंती असते. परमेश्वराची जयंती नसते. परमेश्वराचा होतो तो अवतरण दिन असतो आणि त्या अवतरण दिनाचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर मी गीता जयंतीही म्हणणार नाही, पण तो ग्रंथ, ती ब्रह्मविद्या ज्या दिवशी परमेश्वर अवताराच्या मुखातून प्रसवली, जगामधला एकमेव असा ग्रंथ आहे. जीवाची जयंती आहे, महापुरुषाची जयंती आहे, पण कुठल्या ग्रंथाची जयंती मानली जात नाही. जगातला एकमेव ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता, की ज्याची जयंती आज संपूर्ण भारतामध्ये साजरी केली गेलेली आहे. अशा दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आणि संन्यास दीक्षा विधीचं औचित्य साधून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर दादांनी फार सुंदर असं गीतेविषयीचं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक आठवण म्हणून दादांनी विवेकानंदांची आठवण काढली. फार सुंदर त्यांनी दाखला दिला. गीता आम्ही फार श्रेष्ठ ग्रंथ आहे सांगतो. तुम्ही सर्वजण उपदेशी वर्ग आहात, नामधारक वर्ग आहात. आमचा लीळाचरित्र असेल, आमची भगवद्गीता असेल, आमच्यासाठी ते फार मोठा एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. परंतु ज्या वेळेला एखादा अन्य मार्गीचा उपासक, एक अन्य मार्गीचा एखादा जीव, तो ज्या वेळेला त्या गीतेची महती वर्णन करतो त्यावेळेला त्याविषयीचं महत्व हे अधिक वाढलं जातं. स्वामी विवेकानंदांच्या विषयी एक छोटीशी कथा आहे. विवेकानंद राजस्थानमध्ये होते. गावागावातून गीतेचा प्रसार करत होते, चाललेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, प्रचंड ऊन पडलेलं होतं. आता जशी गरमी होते आहे त्याप्रमाणे. तुम्हाला माहिती आहे राजस्थानमध्ये जवळपास गावं नाही आहेत, गावं फार दूर आहेत. कारण तिथं रेगिस्तान आहे, वाळवंट आहे. तुम्हाला झाडं दिसत नाहीत, पशु पक्षी प्राणी दिसत नाही, फक्त रेतच रेत पसरलेली दिसते. मनुष्य वस्ती कमी आहे. कुठेतरी एखादं घर दिसतं, मग कुठेतरी अनेक मैल दूर दुसरं घर दिसत असतं. तहान लागलेली आहे आणि मग तहान लागलेली असताना विवेकानंद जातात. समोर एक झोपडी दिसते, त्या झोपडीजवळ जातात. त्यांना वाटतं इथं पाणी मला मिळेल आणि जर पाणी मिळालं नाही तर अवघड होईल. दरवाजा बंद असतो, दरवाजा वाजवतात, दरवाजा उघडला जातो. आतून एक जख्ख म्हातारी बाहेर येते, कमरेमध्ये वाकलेली आहे. वय साधारणतः 80-90च्या घरात असावं. भुवया सुद्धा खाली लोंबतायत. जसं लीळाचरित्रामध्ये स्वामींनी जे वर्णन केलं की आमचा जो पुत्र होता त्याच्या भुवया खाली लोंबत होत्या, अशा त्या म्हातारीच्या भुवया खाली लोंबतायत. सर्वांगावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि ती पाहते डोळे उघडून की कोणतरी एक संन्यासी दरवाजामध्ये उभा आहे. विवेकानंद म्हणतात, आई मला ग्लासभर पाणी मिळेल का? खूप तहान लागलेली आहे. ती आतमध्ये घेते, बसवते, पाणी देते आणि विचारते, वा तू कोण आहेस? ते सांगतात, मी नरेंद्र आहे, पण लोक मला विवेकानंद या नावाने ओळखतात.
विवेकानंद हे नाव ऐकल्याबरोबर त्या म्हातारीच्या चेहऱ्यावरती एक चमक येते. तोपर्यंत जगामध्ये विवेकानंद हे नाव प्रसिद्ध झालेलं होतं की जे भगवद्गीतेचा प्रसार सर्व देशामध्ये जाऊन करत होते, सर्व भारतामध्ये करत होते. त्या वृद्ध आजीबाईंनी प्रार्थना केली की मी तुला ग्लासभर दूधच नाही तर तुला पाणीच नाही तर तुला एक ग्लासभर दूध सुद्धा घ्यावं लागेल, आणि त्याचबरोबर माझी एक इच्छा आहे, तेवढी माझी इच्छा पुरी करशील. म्हणजे काय? मला तुझे पाय धुवायचे आहेत. तर त्यावेळेला विवेकानंद म्हणतात, आजी तुमचं वय 90 वर्षाचं आहे, मी वयाने अगदी 30-32 वर्षाचा आहे, आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीनं माझं पाय धुणे हे काय बरोबर नाही. ते म्हणे माझी इच्छा आहे, तू हो बोललेला आहे, तुला माझी ही एवढी इच्छा पूर्ण करावी लागेल. ठीक आहे म्हणाले. ती पुन्हा आजी आतमध्ये गेली, आतून पाणी आणलं, त्या परात आणली, त्या परातीमध्ये त्यांचे पाय ठेवले आणि आपल्या चोळीमध्ये तिने हात घातला आणि त्या चोळीतून एक कागदाची पुडी बाहेर काढली. ती पुडी बांधलेली होती. बऱ्याच दिवसापासून ती पुडी त्यांच्या जवळ असावी, त्यांच्या हृदयाजवळ असावी. तिथून त्यांनी ती पुडी काढली, ती उघडली. त्याच्यामध्ये मळकट राखट अशा प्रकारची काहीतरी एक राख होती. तिने ती घेतली, विवेकानंदांच्या पायाला उठणं लावण्याऐवजी ती लावली, वरून पाणी टाकलं, पाय धुतले. विवेकानंदांनी बघितलं हे तर उठणं दिसत नाही. सहज त्यांनी थोडस आपल्या बोटाने घेतला आणि वास घेण्याचा प्रयत्न केला की हे कुठल्या प्रकारचं उठणं आहे, ते दिसायला राखेसारखं दिसतंय. पाय धुतल्यानंतर विवेकानंदांनी दूध प्यायले आणि जाण्यापूर्वी त्या आजीला विचारलं की माते, मला एक शंका आहे, मनामध्ये संदेह आहे, मनामध्ये काही वेगळं वाटून घेऊ नका. तुम्ही माझे पाय धुतले आणि पाय धुत असताना तुमच्या काळजाजवळ ठेवलेली ती कागदाची पुडी बाहेर काढली, त्यातली जी राख होती तुम्ही माझ्या पायाला लावली. मी नकळतपणे त्याचा वास घेतला, मला वाटलं ते उठणं असेल की दिवाळीला जे उठणं लावलं जातं ते असेल, पण त्याचा वास काहीतरी राकट मातकट येत होता. काय होतं नेमकं काय? त्यावेळेला ती आजी म्हणते की माझा पती 20-25 वर्षापूर्वी मरण पावला. त्याच्याबरोबर हातातोंडाशी आलेला, तरुण वयामध्ये पदार्पण झालेला आणि आता ज्याचं लग्न होणार होतं, ज्याने जीवनामध्ये पाऊल ठेवलेलं होतं, असा 24-25 वर्षाचा माझा तरुण मुलगा काही दिवसांमध्ये मरण पावला. आपली हिंदू संस्कृती आहे आणि असं म्हटलं जातं की ज्या वेळेला अग्निडाग दिला जातो त्यावेळेला त्याच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायच्या असतात. मी मात्र गरीब आहे, कुठे जाणार वाराणसी काशीला, कुठे जाऊन ते अस्थी विसर्जित करणार, एवढे पैसेही माझ्याकडे नाहीत. विचार केला होता गावातला कोणी एखादा, परिसरातला कोणी एखादा व्यक्ती जर काशीला गेला तर त्याच्याबरोबर त्या अस्थी मी पाठवेन, परंतु तसा काही योग घडला नाही. आज मात्र तुझ्या रूपानं एक असा संन्यासी माझ्या घरामध्ये आला आणि मग मनामध्ये ठरवलं की ज्याच्या हृदयामध्ये भगवद्गीतेची ज्ञानगंगा आहे, त्या ज्ञानगंगेमध्येच आज माझ्या मुलाच्या अस्थी विसर्जित करायच्या. म्हणून तुमच्या पायाला जी मी राख लावली ती माझ्या मुलाची अस्थी होती. मी असं समजले त्या ज्ञानगंगेच्या गीतेमध्ये माझ्या मुलाची अस्थी विसर्जित केली. मला आता कुठे वाराणसीला जायची गरज नाही आणि कुठल्या काशीलाही जायची गरज नाही. श्रीमद विवेकानंदांच्या आत्मचरित्रामध्ये ही कथा आलेली आहे. एक सामान्य असलेली वृद्ध महिला ती जर हे समजत असेल तर गीतेचं महात्म्य काय आहे ते तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आम्ही गीता म्हणतो खरी, 18व्या अध्यायामध्ये मनमना भो मदभक्तो मद्या जीमाम नमस्करू, श्रीकृष्ण महाराज सांगतात, अर्जुना जो भक्त फक्त मलाच नमस्कार करतो, माझीच भक्ती करतो, जो कधीही 2 दगडावरती पाय ठेवत नाही, माझी भक्ती एक दिवस करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या देवाची भक्ती करायला कोण जात नाही, असा भक्तच मला प्रिय आहे. श्लोक फार महत्वाचा आहे. गीता सर्व जग मांडते पण त्या गीतेचा अर्थच कोणाला कळलेला नाही. भले भले ग्रंथ सुद्धा तिथं घसरलेले आहेत. त्याचा भावार्थ करताना जेवढे ग्रंथ आलेत ना अनुवादित, एकही ग्रंथ भगवद्गीतेच्या श्लोकाचा मतितार्थ उमगू शकला नाही.
कोणत्याही महापुरुषाला सुद्धा त्या गीतेचा भावार्थ व्यवस्थित करता आलेला नाही, घसरले ते एक विसरून गेले. ते मनमना भो मदभक्तो मध्या जीमाम नमस्कुरु. प्रश्न तुम्हालाही विचारण्यात येतो, ज्यावेळी तुम्ही उपदेश घेता, गावातली मंडळी तुम्हाला विचारतात, तुम्ही श्रीकृष्णाला मानता, आमच्या दुसऱ्या देवी देवताला का मानत नाही? हा गीतेतला 65 नंबरचा श्लोक तुम्ही दाखवा, उघडून दाखवा, घाबरू नका. स्पष्ट सांगितलंय त्याच्यामध्ये की अर्जुना फक्त मलाच नमस्कार कर, दुसऱ्या कुणाला नमस्कार करू नको. आपली हिंदू संस्कृती आहे, आम्ही दुसऱ्या देवी देवतेचा उष्टा प्रसाद खात नाही, नैवेद्य खात नाही. आपला धर्म हा पतिव्रता धर्म आहे. पतिव्रता असते ती आपल्या पतीचं उष्ट खाते, दुसऱ्या कोणाचंही उष्ट खात नाही. आपण सुद्धा एका देवाची भक्ती करणारे आहोत. आपण दुसऱ्या देवाचा नैवेद्य खाऊ शकत नाही. मनमना भाऊ मदभक्तो मध्या जीमाम नमस्कुरु. अर्जुना, प्रसाद जरी तुला घ्यायचा आहे, तुला नमस्कार करायचा आहे, तो फक्त मला कर. असं जो करेल त्याचंच मी रक्षण करेन आणि त्यालाच मी सहाय्य करेन. पण बऱ्याच वेळेला होतं काय माहितीये, आम्हाला थोडं काही संकट आमच्यावरती आलं की आमची भावना, आमची श्रद्धा डगमगीत होते. अहो, पांडवांना 14 वर्ष वनवास झाला. द्रौपदी ही त्यांच्या बरोबर होती, राजकन्या आहे. ती तर राजकन्या होती, अष्टभोगामध्ये रमलेली होती. ज्याला एसीची सवय आहे तो अशा उन्हामध्ये राहू शकत नाही, झोपडीमध्ये राहू शकत नाही. त्या राजकन्याला केवढे मोठे कष्ट होते, पण ती निष्ठावान होती. तिनं कुठल्याही दुसऱ्या देवतेला नमस्कार केला नाही, कुठल्याही दुसऱ्या देवतेच्या मंदिरात गेली नाही. ज्या ज्या वेळेला प्रसंग प्राप्त झाला, केवळ आणि केवळ श्रीकृष्ण भगवंताची आठवण केली. देव धावत येतो. पण आमचं होतं काय माहितीये, बऱ्याच वेळेला की आम्ही मात्र थोडस काही मना संकट आलं घरावरती की आम्ही कुठेतरी श्रद्धा डगमगीत होऊन दुसऱ्या देवतेचा आश्रय घेत असतो. आणि ज्या वेळेला आपण असं करतो त्यावेळेला परमेश्वर आमच्यावरती उदास होत असतात आणि खंती धारण करत असतात. बंधूंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा धर्म इतर देवी देवतेसारखा धर्म नाहीये. कधीतरी 15 दिवसातून, महिन्यातून एकदा जाऊन नारळ व्हायचा, सुपारी व्हायची, पानं व्हायची, म्हणजे आमचा धर्म झाला. कधीतरी अमावस्या पौर्णिमेला कुठेतरी खेट घालायची आणि तिथे ते समर्पित करून आमचा धर्म. आपला धर्म वेगळा आहे, हा ज्ञानपंथ आहे, ज्ञानाने चालणारा आहे, इतर देवतेसारखा हा धर्म नाही. असं जर आम्ही केलं तर त्या देवता धर्मामध्ये आणि आमच्या धर्मामध्ये काहीच फरक राहणार नाही. आणि म्हणून जिथे भगवद्गीता असेल, लीळाचरित्र असेल, हे ज्ञान सांगणार, हे जग निर्माण कसं झालं हे सांगणारे जे काही ग्रंथ आहेत ते कुठेतरी आपण पाहण्याचा, तपासण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. काय या मागचं गमक आहे? कशाला असे वक्ते, सुंदर प्रकारचे विचार मांडणारे वक्ते या ठिकाणी पाचारण केले जातात, अधिकाऱ्यांना बोलवलं जातं. संत म्हणताना काही दुसरं काम नाही का? त्यांना त्यांची धार्मिक नित्यविधी नाही का? पण कशासाठी हा आटापिटा केला जातो? बाबांनी त्यांची तब्येत बरी नसताना हा जो काही आटापिटा केलेला आहे, कोणासाठी केलेला आहे? तुमच्यासाठी केलेला आहे की ज्ञानाचे कुठेतरी 4 शब्द तुमच्या कानामध्ये पडावे, ही त्यामागची सतभावना आहे. काहीतरी त्या देवाचे 4 शब्द ब्रह्मविद्येचे तुमच्या कानी पडावे, अशी ती परमेश्वरा त्या साधनदात्याची जी अपेक्षा आहे ती या माध्यमातून कुठेतरी पूर्ण करण्याचा त्यांचा तो मानस आहे. आणि म्हणून विशेष रूपाने हे लक्षात घ्या, जरी आपण सर्वजण शास्त्र किती माहीत आहे नाही माहीत, पण एक व्रत जे आहे ते अखंड पर्यंत पाळा. आमचे श्री दत्तात्रय महाराज असतील किंवा कोणी असेल, 5 अवताराचे आमचे जे भक्त आहेत त्यांनी केवळ केवळ एकनिष्ठपणे परमेश्वराची उपासना केलेली आहे. तुम्हाला विहीर खणायची असेल, तुम्ही एका ठिकाणी खड्डा केला, तिथं 10 फुटा 50 फूट खडला, पाणी नाही लागलं, दुसरीकडे खड्डा केला, तिसरीकडे केला, 4थ्या ठिकाणी केला, अनेक खड्डे तुम्ही केले, तुम्हाला पाणी विहिरीला लागणार नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी खाली जावं लागतं. खाली पाणी लागेल, अंतराने लागेल, पण आम्ही जर थोडे छोटे छोटे खड्डे करत बसलो तर पाणी लागणार नाही. सोमवारी एक देव, मंगळवारी एक देव, बुधवारी एक देव, कुठला देव भेटेल? असं कुठे असतं काय? आज या कंपनीत काम केलं, उद्या दुसऱ्या कंपनीत काम करायचं, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या कंपनीमध्ये काम करायचं. कुठली कंपनी तरी आपल्याला ठेवून घेईल का? मुलाला तुम्ही शाळेत टाकलं, आज एका शाळेत, उद्या दुसऱ्या शाळेत, ती शाळा सुद्धा तुम्हाला एकाच शाळेत शिकावं लागेल तर तुम्हाला जाऊन तुम्हाला परीक्षा देता येईल आणि पुढच्या वर्गात जाता येईल. कुठलंही जगामधलं कोणतंही क्षेत्र असो, करिअरचं क्षेत्र असो, नोकरी धंदा असो, व्यवसाय, संसार करताना सुद्धा एकच विवाह
असेल तर जातो अखेरपर्यंत. दुसरा विभाग संसार हा एका बरोबरच थाटायचा असतो. पण आम्ही जर डगमगीत होऊन एक देव सोडून दुसऱ्या देवाकडे जर जायला लागलो तर कुठेतरी ना घरका ना घाटका अशी अवस्था आपली होऊन जाते आणि परमेश्वर त्यामध्ये अधिक उदास होतात. अहो इथे पक्ष बदलला, तुम्हाला माहिती आहे. पक्षनिष्ठा असेल तर महाराष्ट्रातली एक घटना आहे, ते निवडून न येता सुद्धा मुख्यमंत्री झालेले, त्यांना पक्षाने मुख्यमंत्री बनवलेला आहे. आमच्या जिल्ह्यामधून येतात का? पक्ष सोडला नाही, निष्ठा सांभाळली. आता समजून जा, मी नामविचार करत नाही, नाही ते नाही, त्यांच्या नंतर आत्ताचे आहेत. तुमची पक्षनिष्ठा असेल तर व्यवहारामध्ये सुद्धा वेळ आल्यानंतर तुम्हाला मोठी त्या ठिकाणी यश प्राप्त होतं. आम्हाला आता संकट असतील पण एकनिष्ठपणे जर तुम्ही चालला, धर्म आहे. आपण सर्वजण या परमार्गाचे, कुणी नामधारक आहे, उपदेशी आहे. आज या ठिकाणी तुम्ही सोहळ्यामध्ये आला, केवळ आजच येऊ नका. हा आश्रम जो आहे तो त्या करता आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे इथं येत जा. आता यापूर्वी सांगितलं की आपला हा ज्ञानपंथ आहे, आपण कुठलीही गोष्ट अज्ञानाने करत नाही. आमचा समाज किती अज्ञान होता ते आमच्या स्वामींनी 1000 वर्षापूर्वी एका लिलेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आमचा देव जाऊन थंडीच्या दिवसामध्ये उकिरड्यामध्ये झोपला आणि सकाळी आमचे स्वामी त्या उकिरड्यातून उठून निघाले. उकिरड्यातून उठून निघाल्यानंतर तिथल्या गावची मंडळी जी आहे ती सर्व मंडळी अशी म्हणायला लागली की उकिरड्याने माणसाला जन्म दिला, इथे नवस करून माणसाला मूल होत नाही आणि एक उकिरडा माणसाला जन्माला घालू शकतो. बर जन्माला घातला तो घातला, दाढी मिशी धोत्रा सहित जन्माला घातला, एवढाही विचार त्या काळच्या माणसाने केला नाही. स्वामी त्या काळचं हे अज्ञानत्व प्रगट करतायत आणि हे अज्ञानत्व दूर करण्यासाठी कुठेतरी श्रीमद भगवद्गीता असेल, लीळाचरित्र असेल, आमच्या स्वामींनी कलियुगामध्ये निरूपण केलेली ब्रह्मविद्या असेल, त्या ब्रह्मविद्येचे कुठेतरी 4 शब्द आपल्या कानावरती पडावे म्हणून ज्या ज्या वेळेला बाबाजी इथे या आश्रमाच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम संपन्न करतील, सप्ताह करतील किंवा इतर काही उपक्रम राबवतील किंवा आठवड्यातला असा एक वार निवडा की त्या वाराला तुम्ही इथे येऊन बाबांना विनंती करा की तुम्ही या ठिकाणी काहीतरी एक ज्ञानसत्र चालू करा. आडगाव मधले जे ग्रामस्थ आहेत, उपदेशी ग्रामस्थ आहेत, वेळ आमच्याकडे असतो, आम्ही कारण सांगत असतो. सहज मोबाईल उघडला तर मोबाईल बघता बघता, टीव्ही बघता बघता 2 तास कुठे निघून जातात आमचं आम्हाला कळत नाही. वेळ तर आमच्याकडे असतो, फक्त आम्ही धर्मरूप असं काही कार्य आलं की तिथे आम्ही आमची कारणं पुढे करत असतो. आणि म्हणून हा धर्म म्हणजे नेमका काय आहे, उपदेश घेतला तर का घेतला आणि पुढील धर्माची वाटचाल आम्ही कशी करायची आहे हे समजून घेण्याकरता तुम्हाला इथं यावं लागेल. तुम्ही इथे आज सर्वजण आला, सर्व साधू संतांचं तुम्हाला दर्शन झालं. जया ज्ञानियाचे दर्शने आमचे कविकार सुद्धा सांगतात. आमच्या स्वामींचा डोमेग्रामचा एक छोटासा प्रसंग आहे, छोटी लीळा आहे. तुम्ही फक्त एखाद्या साधू संतांचं दर्शन घेता, एखाद्या परमेश्वर अवताराचं दर्शन होतं, त्याचं महात्म्य काय असतं. स्वामींच्या दर्शनाला 2 महिला येत होत्या आणि ते येत असताना ज्या रस्त्यानं ते यायच्या त्या रस्त्याच्या बाजूला एक खड्डा झालेला होता, त्या एक गड्डा होता, उकिरडा होता आणि तिथे एक बैल आतमध्ये पडलेला होता, त्याचा पाय मोडलेला होता. आता ज्या बैलाचा पाय मोडला तो आपल्या व्यवसायरूपी कर्मासाठी योग्य नाही म्हणून त्या मालकाने सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलेलं होतं. तो तसाच पडलेला होता, जिवंत होता, चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, कोणी भाकरीचा तुकडा सुद्धा तिथं टाकत नव्हतं. त्या बाया बघायच्या, स्वामींच्या दर्शनाला यायच्या, पुन्हा जायच्या, दुसऱ्या दिवशी आला पुन्हा तो बैल तसाच पडलेला होता. कालच्या पेक्षा त्याची आज परिस्थिती मात्र अत्यंत वाईट होती. अंगावरती कावळे बसलेले होते, पक्षी बसलेले होते, त्याचे लचके तोडत होते, आतमधून रक्त मांस पू वाहत होता, त्याच्यावरती माशा घोंगावत होत्या, पक्षी बसलेले होते. तो बैल गेल्या 2-3 दिवसापासून त्यानं पाणी पिलेलं नव्हतं, भुकेची पीडा त्याला जाणवत होती, प्रचंड भूक लागलेली होती, उठता येत नव्हतं.
वरून हे दुसरं दुःख की ते पक्षी त्याच्या अंगावरती बसून त्याच्या अंगाचे लचके तोडत होते. त्याची ही अवस्था त्या बाया बघत होत्या. पुन्हा स्वामींच्या दर्शनाला यायच्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा आल्या. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या घरी गेल्या, रात्री स्वप्नामध्ये तो बैल त्यांच्या आला आणि तो बैल त्यांना काय म्हणतो, तुम्ही ज्या गोसावियांच्या दर्शनाला जाता त्या गोसावियांच्या स्वामींच्या दर्शनाचं एक पुण्य तुम्ही मला दान करा. त्यांच्या दर्शनाचं मला एक पुण्य दान करा, एक दर्शनाचं पुण्य मला दान करा. मी या बैलाच्या नरकापासून या योनीतून मी मुक्त होईन. नाही तर माहित नाही मी अजून 10-15 दिवस असाच खितपत पडेन आणि माझी काय हाल अपेष्टा होतील. तुम्ही बघा, हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो, आमच्या घरातला एखादा नातेवाईक असतो, ऍडमिट झालेला असतो आणि प्रचंड असाध्य अशा प्रकारचा जर्जर रोग त्याला झालेला असतो. त्याची पीडा कोणाला पाहवत नाही. कधी कधी आम्हीही बोलतो की देवानं ह्याला या देहातून घेऊन जावं, म्हणजे ही पीडा त्याला भोगावी लागणार नाही. अशी अवस्था त्या बैलाची झालेली आहे. तो बैल स्वप्नामध्ये येतो आणि म्हणतो की मला इथून काढा, त्यासाठी तुम्ही स्वामींच्या दर्शनाचं एक पुण्य मला दान करा. महिला झोपेतून जागे होतात. हे स्वप्न होतं. सकाळी पुन्हा स्वामींच्या दर्शनाला येतात आणि स्वामींना म्हणतात, जीजी आम्ही 3-4 दिवस झाले ज्या रस्त्याने येतो तिथे खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये एक बैल पडलेला आहे. त्याला मृत्यू येत नाही. अंगावरती पक्षी बसलेत, चोच मारतायत, लचके तोडतायत, रक्त वाहतंय, प्रचंड भुकेलेला आहे. तहान भुकेचं कष्ट आणि वरून हे जखमेचं कष्ट. रात्री आमच्या स्वप्नामध्ये आला आणि तो म्हणतो की स्वामींच्या दर्शनाचं एक पुण्य तुम्ही मला अर्पण करा. त्यावेळेला स्वामी म्हणतात, मग बाई तुम्ही काय ठरवलं, तुम्ही तुमचं दर्शनाचं एक पुण्य त्या बैलाला देणार का? त्या महिला म्हणतात की आम्ही कष्ट करत 3-4 किलोमीटर पायपीट करत चालत तुमच्या दर्शनाला येतो, आम्ही कष्ट करतो, आम्ही कष्टाने मिळवलेलं हे पुण्य त्या बैलाला कशाला देऊ, आम्ही त्याला नाही देणार. यावरती स्वामी म्हणतात, बाई तो बैल तुमच्या स्वप्नात आलेला आहे आणि आमची सुद्धा अशी इच्छा आहे की तुम्ही इथे येता, तुमच्या दर्शनाचं एक पुण्य तुम्ही त्या बैलाला देऊन टाका, दान करा. ते म्हणतात, जीजी आमचं पुण्य काय होईल? स्वामी म्हणतात, काळजी करू नका, दिवेनं दिवा लावीजे तर पहिल्या दिव्याची वात काय कमी होते का? दिव्यानं दुसरा दिवा लावला तर पहिल्या दिव्याची ज्योत काय कमी होते का? तेवढीच राहते. तुमचं पुण्य ते तसंच राहील, ते काही वाया जाणार नाही. पण तुम्ही तुमच्या दर्शनाचं एक पुण्य त्या बैलाला अर्पण करा. ठीक आहे. त्या महिला गेल्या, हातावरती पाणी घेतलं, त्या उकिरड्याजवळ उभ्या राहिल्या. जिथं तो बैल अत्यंत म्हणतात ना, डोळ्यातून अगदी त्याच्या पाणी येत असेल अशा अवस्थेमध्ये पडलेला बैल आहे, मृत्यूची वाट बघतोय. त्या म्हणतात की हे बैला, आम्ही स्वामींच्या दर्शनाचं एक पुण्य तुला अर्पण करतो. असं म्हणून संकल्प, आम्ही जो संकल्प सोडतो आज परमार्गामध्ये, त्याला हे प्रमाण चरित्र आहे. हातावरती पाणी घेतलं आणि तिथे पाणी अर्पण केलं की स्वामींच्या दर्शनाचं एक पुण्य हे बैला तुला अर्पण, असं म्हटल्याबरोबर आणि ते पाणी त्याच्या अंगावरती पडलं. तो बैल तात्काळ त्यातून त्याचा जो आत्मा आहे तो त्या योनीतून मुक्त झाला, त्या पिढीतून मुक्त झाला. स्वामी म्हणतात की दर्शनाचं पुण्याचं महात्म्य काय आहे? एखाद्या साधू संतांचं दर्शन होणं, त्याने जर अशा योनीतून मुक्तता होत असेल तर त्या भिक्षुकाच्या ठिकाणी, त्या साधू संताच्या ठिकाणी दर्शन घेणं, अन्नदानादी क्रिया करणं, त्यानं जे मिळणारं पुण्य आहे ते किती मोठं असेल. आणि म्हणून हा ज्ञानपंथ आहे. तुम्ही आज सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी आला, अनेक सर्व ठिकाणाहून सर्व साधू संत मंडळी आली, तुम्हाला दर्शन झालं. ह्यानं मिळणारा जो लाभ आहे, तुम्ही तुमच्या 100 वर्ष काबाड कष्ट करून जे काही संसारामध्ये करता त्यानं ते मिळणार नाही. कारण आम्ही जे संसारामध्ये करतो ते काय आमच्या बरोबर येणार नाही, ते तिथंच राहणार आहे. धनानी भूमो पशुवस्य गोष्टे भार्या घृद्वारी जनस्मशानी. आम्ही प्रचंड धनसंपत्ती कमावली, पण ज्या वेळेला मृत्यू येतो आणि हा मनुष्य मरण पावतो त्यावेळेला तिजोरीतलं धन हे तिजोरीतच राहतं, ते काही चालत चालत आपल्या बरोबर येत नाही. शेवटी डोक्यावरती, माथ्यावरती 1 रुपया चिटकवला जातो. त्या 1 रुपया व्यतिरिक्त कोणाच्याच बरोबर ते गेलेलं नाही. आम्ही भरपूर संपत्ती, भूमी कमावली. माझी 10 एकर शेती आहे, माझी 50 एकर शेती आहे, माझी 100 एकर शेती आहे. मेल्यानंतर ती जमीन काही तुमच्या बरोबर येणार नाही, ती जमीन तिथेच राहणार आहे. कुठला जमिनीचा तुकडा म्हणणार नाही की मी पण तुमच्या बरोबर येते, नाही येणार. तुम्हाला
5 फुटाची जमीन आणि तो खड्डा तेवढाच पुरेसा होणार आहे. घर बांधलेलं असतं, ते घर सुद्धा काही तुमच्या बरोबर येत नाही. घर बांधत असताना तुम्ही टॉयलेट बांधता, ज्यावेळेला एखादा नातेवाईक ते पाहायला येतो ना, तुम्ही दाखवता, बघा मी केवढं मोठं करोडो रुपयाचं घर बांधलं, बंगला बांधला, हे बघा करोडो रुपयाचे इटालियन टाइल्स लावून या ठिकाणी मी बाथरूम बांधलेलं आहे, जॅकवारचे नळ लावलेले आहेत. परंतु मेल्यानंतर शेवटची आंघोळ काय तुम्हाला त्या बाथरूम मध्ये कोण घालत नाही का? घातलंय कोणाला आजपर्यंत? ते म्हणतात ह्याला पहिलं बाहेर काढा. मेल्यानंतर पहिलं बाहेर काढायच्याच मागं लागतात. तुम्ही वस्तुस्थिती बघा, जिथं माणसाचं प्रेत पडलेलं असतं, आजूबाजूचे कुजबुज असतात, लवकर उचला लवकर उचला. आमच्या ग्रामीण भागात एक परंपरा आहे बघा, की प्रेत त्याचा अंत्यसंस्कार झाल्याशिवाय चूल पेटत नाही. सगळं गाव म्हणत असतं ते लवकरात लवकर ह्याची बॉडी उचला, आमची चूल पेटलेली नाही. ही आमची अवस्था आहे. म्हणजे तुम्ही कुणालाच नको असता. वरवर जे रडतात ते फक्त नौटंगी असते, 4 दिवसाची असते. आणि म्हणून जे घर बांधलेलं आहे त्या घरात त्याला शेवटचं राहता येत नाही, शेवटची आंघोळ करता येत नाही, अशी याची अवस्था आहे. धना आणि भूमो, पशु, जे पशु संपत्ती असते, बैल असतात, गाई गुरं असतात, घरामध्ये एखादा कुत्रा पाळलेला असतो, मांजर पाळलेला असतो, त्या कुत्र्यावर ह्याचं एवढं प्रेम. आम्ही आजकाल तर इतकं बघतोय, ही प्रथाच पडून गेलेली आहे. त्या मोठमोठ्या शहरामध्ये माणसाचे दवाखाने कमी, प्राण्यांचे दवाखाने वाढले. ते कुत्रे घेऊन लोक गेलेले असतात, मांजर घेऊन. कशाला म्हणे? त्याच्यावर माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही, आणि हा त्या कुत्र्याबरोबर एकटाच घरात बोलत बसलेला असतो. मग रागावलास का, तू बोलत का नाही, ते बघा. आणि चांगले शिकलेले लोक, अहो माणसाशी बोलायला वेळ नाही आणि त्या कुत्र्या मांजराशी बोलत बसतात, ज्याला ह्याचं काही कळत नाही. ही आमची आजची अवस्था आहे. किती तुमचा गोड तो मोती असो, टॉमी असो, मेल्यानंतर काही तुमच्या बरोबर येणार नाही, तो घरातच राहणार आहे. एकदा वास घेऊन निघून जाईल तुमच्या प्रेताचा, काही येणार नाही. बरोबर. धना आणि भूमो पशुवस्य गोष्टी, भार्या ग्रहद्वारे, जी पत्नी अग्नि ब्राह्मणाच्या साक्ष्याने 7 फेरे घेतले, कदम कदम तुझ्या बरोबर 7 आहे म्हणतात ना, जिएंगे तो 7 में, मरेंगे भी 7 में. ते 7 पदी घेतात ना तुम्ही, फेरे घेतात ना, त्याचे 7 वचन असतात. त्यात दिलेलं असतं वचन की शेवटपर्यंत जीवन तुझ्याबरोबर जगेन आणि तुझ्याबरोबर मरेन. आताचा काळ इतका बिघडलेला की बोलूच नाही. तुमचं तरी बरं आहे म्हणायचं, आत्ता लग्न झालं, 6 महिन्यात घटस्फोट झालेला असतो. ही आमची सध्याची परिस्थिती आहे. परंतु ती पत्नी सुद्धा, जिला अर्धांगिनी मांडलेली आहे जीवनाची, आपण मेल्यानंतर ती फक्त उंबऱ्यापर्यंत येते, उंबऱ्याच्या पुढे सुद्धा ती येत नाही. जे जनलोक असतात, आमचे मित्र असतात, जीवाला जीव देणारे, ते कुठपर्यंत येतात? कुठपर्यंत येतात? स्मशानापर्यंत. ज्या देहामध्ये आम्ही राहून बरं वाईट कर्म केलेली असतात, आपल्या या जगामध्ये सर्वात प्रेम आपलं आपल्या देहावर असतं. ते देह कुठपर्यंत येतं? चितेपर्यंत. चितेच्या पुढे सुद्धा आपलं शरीर आपल्याबरोबर येत नाही. आपल्याबरोबर फक्त एकच गोष्ट येते, कर्मातु गच्छन्ति जीवयका. तुम्ही केलेलं चांगलं कर्म आणि वाईट कर्म तेच आपल्याबरोबर जात असतं. आणि म्हणून जीवनाची चांगली शिदोरी जोडण्याचा प्रयत्न करा, एकनिष्ठपणे राहण्याचा प्रयत्न करा. 2 दगडावरती पाय ठेवू नका, नाही तर न घरका न घाटका अशी अवस्था होऊन जाईल. परमेश्वराला ते कधी मंजूर होणार नाही. देव ती गोष्ट कधीही मान्य करणार नाही. आणि विशेष करून श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, मामेकम शरणम व्रज, एवढं सांगितलं तरी ह्यांना गीता कळली नाही. तो परमेश्वर उदास होऊन जाईल. किती संकट येऊ द्या, डगमगू नका, थोडा धीर धरा, एकनिष्ठपणे शेवटपर्यंत परमेश्वर धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करा. तिकडे पोतीला जायचं आहे, बोलावंसं बरंच वाटतंय, परंतु तिकडचाही अवसर आहे आणि वक्त्यांनी चांगले विचार मांडलेले आहे, त्यामुळे मला वाटत नाही आता की फार काही बोलावं. त्यामुळे बाबांनी या ठिकाणी बोलून जी काय आपल्या सर्वांची बोलण्याची संधी दिली, त्या सेवेबद्दल मी बाबांचा या ठिकाणी ऋणायत आहे. आपण सर्वांनी विचार करा, मार्ग इथं निर्माण होतोय. इथे आल्यानंतर तुम्हाला पुण्यच मिळेल, पाप काही लागणार नाही याची खात्री आहे. म्हणून फक्त कार्यक्रमालाच येऊ नका, आठवड्यातून 1 वार तरी या आश्रमाला भेट द्या, विशेष करून या पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना. अशा प्रकारची विनंती करून मी माझ्या लांबलेल्या शब्दांना इथे पूर्ण करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबाजींनी या ठिकाणी बाबाजींचं ऐकतच राहावं, पण वेळेचा विचार करता बाबाजींनी आपली अडचण या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. सर्व जो काही बाबांचा भार होता आपल्या लक्षात आला असेल
विशेषतः आपल्या भागामध्ये किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये दत्तात्रय प्रभूचा अवतार असताना, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या गंगातीरी राहत असताना एकनिष्ठता आमच्यामध्ये नाही, आम्ही घसरणारे आहोत. बाबांनी या ठिकाणी अनन्य भक्तीबद्दल, एकनिष्ठतेबद्दल